नमस्कार. वर्धानंद फूड सेफ्टी कन्सल्टन्सी चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण एका विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे की फूड बिझनेस ऑपरेटर जे असतात, व्यापारी जे असतात, ते बऱ्याच प्रकरणामध्ये ॲडज्युडिकेशनच्या मॅटरमध्ये प्लीड गिल्टी करतात. म्हणजे गुन्हा कबूल करून टाकतात. हो, मला गुन्हा कबूल आहे असं लिहून देतात आणि त्या ठिकाणी त्या ॲडज्युडिकेशन ऑफिसर त्यांना दंड लावतो. तर हे प्लीड गिल्टी करणं किती हानिकारक आहे हे आपल्याला समजावं, यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. प्लेड गिल्टी केलं तुम्ही, त्याचा गुन्हा कबूल केला, याचा अर्थ तुम्हाला तो गुन्हा कबूल आहे, तो दंड झाला तुम्हाला. आणि त्यामुळे होतं काय की त्यानंतर तशाच प्रकारचा गुन्हा जर तुमच्याकडून घडला तर अन्न सुरक्षेचं जे 64 कलम आहे, 64 कलमानुसार जर पुनरावृत्ती झाली त्या ऑफेन्सची, तर आपल्याला डबल दंड होऊ शकतो आणि आपलं लायसन हे कॅन्सल होऊ शकतं. म्हणजे प्लीड गिल्टी करणं हे किती धोकेदायक आहे लक्षात घ्या. आणि कुठल्याही गुन्ह्यामध्ये प्लीड गिल्टी करण्याची गरज नाही. आपल्याला त्या ठिकाणी आपली बाजू मांडण्याचा ॲडज्युडिकेशन ऑफिसर समोर पूर्ण अधिकार आहे आणि ती आपण मांडू शकता. तसं न करता त्या ठिकाणी आपल्याला जे काही सांगण्यात येतं किंवा जे आपल्याला सांगण्यात येतं की बाबा नाही, याच्यात प्लीड गिल्टी करू, आम्ही तुम्हाला एवढा दंड करू आणि त्या दंडानुसार आपण त्या ठिकाणी कबूल होता. परंतु ते ऑफिसर आज आहेत उद्या नाही आहेत, परंतु तुमच्या रेकॉर्डवरती तर ते तुमच्या विरोधात कन्व्हिक्शन त्या ठिकाणी लागलेलं आहे. आणि अशा प्रकारचं झालेले कन्व्हिक्शन तुम्हाला भविष्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करू शकतं. कारण सेक्शन 64 मध्ये सबसिक्वेंट कन्व्हिक्शन ज्यावेळेस होईल, ज्यावेळेस तोच गुन्हा परत घडला, तर त्यामध्ये डबल दंड करावा आणि ज्या तरतुदी सेक्शन 64 खाली आणि त्याचं लायसन त्याचं कॅन्सल करावं, अशा प्रकारच्या ज्या तरतुदी आहेत, त्यामुळे प्रचंड असं नुकसान एबयूज होऊ शकतं. त्यामुळे कुठल्याही बाबतीमध्ये फूड सेफ्टी मॅटरमध्ये कायदेशीर सल्ला घेतल्याशिवाय कुठली स्टेप घेऊ नये. आणि कोणी काहीतरी सांगतंय त्यामुळे त्याच्या म्हणण्यावरती जाऊन त्या ठिकाणी आपण जर हे करायला लागलो तर याचं आपल्याला नुकसानच होणार आहे. कारण कायदेशीर सल्ला हा प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे. चांगल्या वकिलाकडून आपण सल्ला घ्यावा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कायदेशीर सल्ल्याशिवाय कुठलीही स्टेप घेऊ नये. असं जर आपण केलं नाही तर मग त्याचा डिसएडव्हान्टेज आपल्याला भविष्यामध्ये आहेच आहे समोर. तर अशा प्रकारे आपण याची काळजी घ्याल अशी मला अपेक्षा आहे. एबीओने याची बाबतीत काळजी घ्यावी की डायरेक्ट कोणीतरी काहीतरी सांगताय त्यामुळे जाऊन ते प्लीड गिल्टी करायचं आणि एखाद्या गुन्ह्यामध्ये स्वतः कबुली करायची. जर असेच गुन्हे जर ते 1, 2, 3, 4 असे जर होत गेले तर मग त्याचं लायसन कॅन्सल होईल आणि त्याला बिझनेस करता येणार नाही. कारण सेक्शन 64 मध्ये तशी तरतूद आहे कायद्याच्या. तर या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी विचार करावा, यथायोग्य विचार करावा. आणि वर्धानंद फूड सेफ्टी कन्सल्टन्सी आपल्याला याबद्दल मार्गदर्शन करायला, प्रत्येक गोष्ट समजून सांगायला त्या ठिकाणी तयार आहे. आपण आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करून योग्य त्यामध्ये मार्ग सुचवू. आणि याच प्रकारचे व्हिडिओ आपण पाहत राहा ही विनंती. धन्यवाद.